या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. आवडे हे आमच्या गावचं ग्रामदैवत जानाई देवी. या मंदिरामध्ये आलेलं प्रत्येक जोडपं आणि त्याचा सुखी संसार अगदी सुखी समाधानाने होतात. येणाऱ्या पुढील आयुष्यामध्ये संगे तुम्हाला अशीच साथ दे. ते आपलं आवडे तुम्हाला अशीच साथ दे. संगे अजून गेली नाही का ध्यानात ना? नाही अगं, लग्न केलंय ना आता. आवडीन संगी राहू दे राव, माझे 12 अंडीन कळशी भरतात कुठे? आईला हे एक म्या होणार का नाही, अवघडच आहे. अरे खा तिथं निवाद बोन काय नारळ पडलं असते ती. अगं सांग की त्याला. घरी गेल्यावर बघू, आधी दर्शन घे देवाच. आवडे हे आमच्या गावचे पुजारी, त्यांचं दर्शन घेऊ. दर्शन घेतो बाबा. बरं आहे ना बाबा? बरं बरं. पैसे लागतात दाजी मला. मारताय कशाला त्याला? त्याला कळतंय का देवाचं? दाजीचा हात नाही लागतोय. अहो तो भाऊ आहे माझा लाडाचा. भाऊ असला तरी देवाच्या दारातले पैसे उचलतात का? मारतात का कुठं माझ्या भावाला? तू का बस. चल तुला घरी खायला देते. आयला नारायण दुसरं लग्न केलं वाटतं, असं ऐकाय मिळतंय गावात. आयला म्हणतात बाबा सगळी जणी बरं का, पण देवाला आली नाही. आला का? आलेत की नार्या. आलो आलो आप्पा. ये तुमचं दर्शन घ्यायचं या. आयला त्या संगीने ताप दिल्यामुळे केलेला खेळ दिसतोय बरं का. येऊ आला का? आवडे हे बघ, हे आमच्या गावातला आप्पा. कोणाची तंटा असू दे काय असू दे, आप्पाकडे आले का नाही लगेचच मिटतंय बघ. आयला पण पोरगी बाय पोरगी केली बरं का, तराट पोरगी केली गाड्या. ए पोरे, काय तुझं नाव आहे? आवडी. कोणत्या गावची रे? मी मुंबईची आहे. मुंबईची आहे होय? हो. आयला गाड्या नाऱ्या तुझ्या आवडीचीच केली गाड्या. आवडी हा. आणि ना काका माझा भाऊ आहे हा. ह्यो भाऊ आहे काय? हा. आल्या का? अहो आप्पा प्रश्नच काय विचारताय? दर्शन बी काय कळतंय का? घेतल्या टोप्याला का काढायला का तुम्ही? अगं जिथं जाईन तिथं उचलाच धंदा करतोय. मारू नका बरं का. ए नार्या, आला का नवीन लग्न झालंय का तुमचं? आप्पा त्या बावळाटाला का मगाशी देवळात गेलो, तिथलं पैसे उचल, नेवाद उचल, नारळ उचल, उचल्यावर असला कसला धंदा? अरे पण हानच जाऊन आयला का, 4 माणसं बघत्यात. तुम्हाला आप्पा म्हणतात ना, हो. आप्पा माझ्या भावाला सारखंच मारतात. मारे जाऊ नको लागा नाऱ्या तो. नाही मारत. बरं आप्पा, सोन्यासारखी पोरगीला का तुला दिलीला का, तिच्या देखता हांगतोय. 4 माणसं बघतात ला का. आप्पा लहान आहे तो. हा लय लहान आहे. तो. अरे काय ला का लहान आहे सांग. बरं आप्पा दर्शन देताना का आम्हाला हितच गुतून ठेवता? दर्शन घ्या तुम्ही. आमच्या गावालीच आहेत त्यांच्या बी घे. चला चांगलं होऊन द्या तुमचं. या पडू दे की आप्पाच्या पाया. आप्पा माझं कधी अरे लगीन? तू येड्यागत वागू नको. माझं कधी लगीन होईल? अरे होईल तुझं बी. जा. येड्याचा बाजारला का सगळा तुमचा लागा. अरे काय करतोय? हा काय करतोय? काय अरे दिसाना बसलंय माणूस ती. बरं हा तुला काय माहितीये का? काय माहिती? काय नारे लग्न करून आलाय. नारे आलाय? हो. नारे आपला नारे हो लग्न करून आलाय बायकोला घेऊन. चल हे चल जा सांगे. अय सांगे. अयो आय आय लागलं रे गोट्याला. ए सांगे बाहेर. काय तुझं डोकं बिका फिरलंय का काय? माझ्या दाराला लाथ कशाला मारतोय रे? अगं आता तू या दारातच संगे दिसणार नाही. काय सांगते? नारे आलाय. नाऱ्याने दुसरं लग्न केलंय. कधी केलंय म्हणजे ऐका आम्ही आणायला चाललोय ते देवळात काहीतरी मला जब्या सांगाय आलता. पण तो खपला होता ना मुंबईला. हा मग तेच आता आलाय आणि घेऊन आलाय. हो आणि आता तू घर खाली कर त्याला जागा. हा अरे कोण माझ्या घराला धक्का लावतोय तीच बघायचंय. घर खाली कर ती सांगाय आलोय. आता राहायचं नाही ती आदुली बिदुली लागन ती वरडायला आणि ते परत सांगितलं नाही. कुठली सटवी ती ना माझ्या घरात मला तीच बघायचंय आता. बांधणं वात्यान बांधणं.
नाही नाऱ्याच्या बायकोला सटवी म्हणती. अगं हा. ती सटवी या हा. वय सांगाय गपकिर मध्ये मध्ये करताय अरे तू एवढा जीवाचा जीवलग असताना त्यानं तुला सांगितलं का मी लग्न करणार आहे? नाही त्याचा मी सेपरेट समाचार घेणार आहे. आमचं ठरलेलं तू हा. आमचं ठरलेलं की केलं तर आम्ही दोघं संगत लग्न केलंय करणार आहे अरे, कुठं करणार आहे? त्यांनी लग्न केलंय का नाही हा. त्याचा समाचार वेगळा घेतला जाणार. पण तू पटकीने तुझं ते गाभाळ 4 भांडीत ना हा. पटकीने मी बाहेर फेकून अरे काय त्याचं नाव केलंय वय घर? मग तेच म्हणतोय पटकीने ते गाभाळ आवर एखादं टमटम बोलव आणि निघा त्याला लागन घर. अरे बघू दे की त्या दोघांनी येऊ दे की कोण माझ्या घराला आणि मला बाहेर काढताय कराय मला तेच बघायचंय. 10 मिनिटात आलो थांबतोय. अरे जा ये घेऊन. तू थांब. हा, जा बघ कोण येतंय मला बाहेर काढताय ना मला तीच बघायचंय आता. आवडे चल तुला आमच्या गावातली सगळी दैवत धावतो. ये हे आमच्या गावातलं मारुती. नवशा मारुती म्हणतात बघ. कुठला बी नवस पूर्ण होतो आणि मागचा शनी तर निघूनच जातो. या गावात ह्याचं दर्शन घेतलं का नाही कुणाचा मागचा शनी जातो. त्यामुळे आमच्या गावात भांडण तंटा होत नाही. आता संगीने मला धोका दिला ते जाऊ दे मरू दे. तिला नव्हती बाई आणली. ती नासकीच होती जाऊ दे मरू दे. कुठं तिचं नाव घेते. पण तेव्हापासून आमच्या गावात का नाही एकदम शांतता. गावात तुला कधी कोण भांडलेलं दिसणार नाही. कधी पोलीस गावात आमच्या येत नाही. दाजी, कधी मारुती कोणाची काय? हा मारू दे यार गपकी. असं आमचं हे ग्रामदैवत आहे बघ. अहो साहेब का आणताय त्यांना. हे अरे यार काय झालं. काही तुझ्याकडे निघालेलो कुठं ना झालाय मध्येच. अरे पण काय झालं मला सांग तरी की. अरे नाऱ्या काय झालं. हा नाही आम्ही कुठं काय केलंय काय खेकडा आहे. मेलेली कोंबडी गाडी खाली टाकतात आणि लोकांकडून पैसे उकळतात. अरे बावळटा असला गाऊ दे. अरे नाऱ्या काय झालं. हा काय झालं मला सांग. म्हणलं थांबा साहेब थांबा म्हणलं आता सांगतोय. तुमचं तुम्ही आल्या पाया पडताना माझ्या म्हणलं हा. आणि नको वय तुम्हाला 200 द्यायला. अरे पण- त्याच्यामुळे म्हणलं म्हणजे टाका. एखाद्या कोंबडीचा जीव घेऊन आम्हाला वावळणी देतो का. अरे तुला सांगतो 2 कोंबड्यांखाली टाकलं. हा. तिसरी कोंबड्या खाली टाकल्या हा. का. तिसरी गाडी या साहेबाचीच आली. थांबा साहेब थांबा. अरे पण हरे आला काय ऐकला का. नवी बायको आली माझीला का मी तिला काय काय सांगितलं. मला कशाला धरलंय साहेब. तिला सांगितलं लय भारी गाव आहे तंटा होत नाही. म्हणला का तो तर कोंबड्याचा कुटाणा केला. नाऱ्या सांगे साहेबाला म्हणावं आज लग्नाचा मुहूर्त आहे एवढी बार हो, जावा. साहेब. आम्ही सिलेंडर होतो म्हणा. बरं साहेब ऐका 2 मिनिटं ऐका. अहो, गावातलं कोणाचं सुख दुःख असू दे हऱ्या नाऱ्याशिवाय मिटतं का राव. कोणाचं बी किती संकट येऊ दे. आम्ही दोघांनी राहू त्याला हा ना 2 फटके. अरे तेच क्या. हा बरं साहेब जाऊ दे शांत बसा. रामखोर बरं, हे हऱ्या त्या कोंबड्या टाकल्यात कुठं. कोंबडीचं नाही ते साहेब कटवादी जाऊ बाबा. ती कटू पण त्यात 2 कोंबड्या ठेवू म्हणजे रानात पार्टी करू. ती करू की पण आधी साहेब लागला मागला का वहिनी पुढे राहिली का आबरू. साहेब ठीक आहे बसा. मेलेली कोंबडी खायची मला. तुला लग्न झालेला वावळणीचं पैसे आल्यात कटी होतं बरोबर. पैसे नको नाही डिपार्टमेंटला पैसा. अरे तुझ्याशिवाय मला काही लय बाहेर नाही तुझ्या बोलून बरं साहेब ऐका त्यांच्या वतीने राव मी हात जोडतो. नवी नवरी आले काय वाटण राव. तुझी 16वी झाली हा. की ह्या दोघांना पोलीस स्टेशनला घेऊन ये. होय तुझ्यामुळे सोडतोय त्यांना. हजर करतो त्यांना स्वतःहून हजर होतो. या जय हिंद साहेब. हा या. अरे बाबा माझ्या नव्या बायको समोर असं आब्रो घालवतो. मला तर वाटलं का आबरू एवढी जाईना वहिनी काय झालं माहिती का त्याचं. पण बरं इकडे सांगतो मी. आवडे हे काढताय हो की इकडे दातीच क्या. अगं आवडे ओके माझा सगळ्यात खास दोस्त आहे हऱ्या. माझ्या प्रत्येक सुख दुःखात साथ देतो. मला किती संकट होते संगीने धोका दिला ना पण माझ्या माझ्या बरोबर मार खाऊन असलं शरीर बनलंय. एखादा पट्ट्या व्यायामाचा येऊ द्या की पुढं मार खाऊन खरंय. असा माझा घेऊ अरे आता बघितलं लय कडक. बरं नाऱ्या मी संगीला सांगून आलोय दम दिलाय. हा आता नाऱ्याला घेऊन येतो. बरं, तुला बावळा म्हणलं बिवळा. सांगतो आपलं ठरलेलं काय लग्नाचं का दोघांनी केलं तर. झालं गाईतला का संगीला सांगा आणि तयारी कर. नाही, तयारी नाही संकट चला सांगू. बरं, चल मला 12 अंडी. ए, मला 12 अंडी पाहिजे. ह्याला बारा अंडे. तुझा अंडी ती काय अजून मिळूनच नाऱ्या महत्वाचं आहे. हा नानी ना जीत का नाही. हा तिथं माझ्या आहे नानी बरं भांडणं. बर. त्यांनी बोलावलंय. हा. त्यांचा आशीर्वाद घे. आम्ही पाराव बसतो ना आम्हाला घेऊन जा तिकडं चालतंय. इकडं. नानीचं आणि ठको आजीचं दर्शन तेवढं घेऊन दर्शन घेऊन येतो चल आवडे चल.
यार तुझं काय रे देवाच्या दारात बी मला 12 अंडी पाहिजेत म्हणजे पाहिजेत दाजी घरी गेल्यावर द्यायचं गो गप्प. रेड्यासारखा माजला हो असू द्या खाऊ द्या. वाळून गेलो मी तब्येतीने एकतर एका दिवस दाजी झालं नाही तर माझ्या पप्पांनी खायला घातलंय त्याला. चला अगं कापला तर 12 दिवस गावाला सरायचा नाही हिला उद्योग डोक्याला चल दाजी तुम्ही गप नाऱ्याने दुसरं लग्न केलं संगीला दिली सोडून काय करायचं मग महिंदाळा वैताग देते आऊ संगी त्याला हा मग दिन नाही तर काय होईल सोडून बरं जाऊ द्या नानी पण अहो काय आलेच हा. हाय का आले आपल्या पाया पडायला आता संगे मग काय तर आईला संगीत येत आहे तोंडात आवडे थकू आजी हा. हे माझी दुसरी बायको आवडे होय आणि ए आवडे हे आमची ठकू आजी अगं गावातलं कुणाचं बी बाळात पण असू दे आजी गेली का नाही बाळात पण होणारच हो नानी सांगा की अगं नको लाजू बाय काय त्याला लाजायचंय सांग बरं एकाचं 2 झालंच पाहिजे हा सांग बरं काय त्याला लाजायचं अगं उद्या तुझ्या बी कामाला येणार आहे तुझ्या बी आजी कामाला चालले. येणार आहेत अगं आजीकडे गेलं का नाही दवाखान्याची पायरीच यांगायची नाही बघ हा नको लाजूच आवडे पाया पण नानीच्या आणि ठकू आजीच्या आजी आशीर्वाद दे चांगलं होईल बाबा. चांगलं होईन अगं हा आजीकडे ये बर का परत काय हा चालतंय. चला येऊ का हा चल गरज लागली तरी ये आजीकडे बर का होय होय या आवडे इशे बघ आपलं घर छोट आहे पण चांगलं घर आहे या ते हऱ्याने तयारी करायला लावली असं कोण आहे रात अरे आरतीचं ताट आणि ते ओरडायचं माप घेऊन या हा? रावलात काय असेल वाटतं वैती मोठ्याने आवाज द्यावा लागेल. तुझा आवाज आहे, सांग जा. सांग तिला बोलव तुझा आवाज दे. संगे अय संगे अगे या बाहेर पाहुणे आल्यात तू अरे माझा आवाज ऐकल्या तिला यावाच लागतं नाहीतर तुला तू त्या बेला माहिती ए अगं संगे काय नीट माणसं दिसतात का नाही तुला संगे अगं काय बघती या ते आणखी ताट आरतीच ती बाजूली बिजुली काय आहे ती ए हऱ्या तू गप काय आणि कोण आणली माझ्या घरात सटवी ए बाई तिला 7वी म्हणू नको ती 8वी शिकली दाजी माझी 12 अंडी 5 भाकरीन कळशीभर दूध कुठे दाजी लगीन लागतंय की राव दाजी अरे तुला काय तायडी सांग की हाणतंय दाजीची तायडीची एंट्री अजून आत झाली नाही तर तुझ्या लग्नाची बात करतो का जरा गप बस की ते अगं सांग ना त्याला गप बसायला मारू नका त्याला भूक लागली त्याने तेवढंच सांगितलं. अरे भूक लागली पण अजून माझ्या पोटात कावळं वरडायला लागल्याच गप 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 देतो तुला खायला काही एक पण होती संग आली अर्धा तास झालं काय खाल्लं नाही त्याने. गबस अरे काय म्हणते ते 12 अंडी कळशीवर. अरे ज्या वेळात थांबवायचं इथलं मिठू दी हा. त्याला चांगला पालता पाडून तुडावतो दाजी माझी 12 अंडी 5 भाकरीन कळशीभर दूध कुठे ए अरे थांबकी वाईसला का बा रांडीन केळशीन भाकरी आणला का ही मिठू दी की आधी संगे झपाटकीन ती आदुली आण ती वळवायचं बिवळायचं ते आपल्याकडे काही जमणार नाही पुढचं घर घ्यायचं चालतोयचं माझ्या घरापासून हा काही ए संगे हे बघ झालं असन ते झालं असन आता मी दुसरं लग्न करून आलो अरे मग काय उपकाराला केले माझे चालतोयचं माझ्या घरात तुम्हाला दोघांना एंट्री नाही हा मी आता सांगते अगं संगे दोघाचं घर आहे तुमची काय दोघांचं घर आहे न्याऊ केलंय काय मला काही कसलं काय ना रे मी आता सांगते हऱ्या ए थांब संगे तू घरात ये चल अरे काय पण संगे जरा तापट स्वभावाचीच आहे म्हणून तर तिचं माझं कधी जमलं नाही शांत होतो येईल हारे गेला समजावला नको काळजी करू ए जब्या तर 4 बायका आपल्या आणखी बोलून बरं आता जा की मग येते त्या आरतीचं ताट बी आणते आणि वावळायचं बी आणते हे संगे काय तुला काय डोक्याला भाग बिग हाय तू का जरा शांत बस बर का मी आता सांगते माझं मस्त काय फिरवू नको अगं संगे दारात लक्ष्मी आली दारात माझ्या तशा तो नाही दुसरा नवरा केला होय ग काय केलं पण माझी मजबुरी होती ती सगळ्या एका गावाला माहिती अगं मजबुरी होती तो केला तसा त्यांनी केला लक्ष्मी तू काय कधी आरती का नव्हती लक्ष्मीच्या पावलाने लक्ष्मीच्या असल्या अवदसावानी नव्हती आली मी कधी संगे काय कर माहितीये का आजच्या दिवस तू तिला आतमध्ये घे मी घेत नसती. गाव ठेवन काय
काय नाव ठेवल हा येडी काय कसं घे काय एक फक्त आदुली घे आदुली बर तांदूळ गहू काय असेल ते घेऊन विषय होऊन जाईल ना. हे बघ तुझ्या जर बायकोला तू जर असं केलं असं तर काय झालं असतं अगं सखे काय होईल माहितीये का काय होईल त्याने जर रिसर जर तो कोर्टात गेला ना त्याला ह्या घरातलं निम घर त्याला द्यावा लागेल. होय मग काय होईल अगदी तुझा पायरा नवरा नाही होय मग बस परत हेलपाट घालत कोर्टात मग तुला कळन चांगलं समजावतोय आजच्या दिवस घे मिटावतं उद्या काय ती पंच बसून मिटवून घेऊ नका. मला भरोसा नाही बाबा तुझ्यावरती तू लय लाताळ करतोस. अगे मी कशाचं लाताळ करतो मला मी उलट आता पिटवून द्यायच्या डोक्यात होतं तुमचं पण का मिटावतं घे ती तांदूळ बिंदूळ नाही बाबा माझ्याकडे काय काहीच नाही होय तुझं काहीच नाही. गवतरी असते का नाही अरे नाही बाबा काय अगं खाती काय मग सांगे तू बटर त्याच्या मग काय त्या आदुलीत काय बटर टाकते का कुपांचा आहे पण तांदूळ घे भर पाटकीनी सगळे आणि एखादं ताट कर ती उद्या बघू आपण. अरे माझी तर इच्छाच नाही बाबा ती भर पाटकीने आदुली कुठे आहे का खरं खरं कापावी ती उद्या कापा वाटते खरा खरा ती फाटकीने बर आली जा तू बाहेर आली हो फाटकीने घेऊन या संगीत हो आले ती माझ्या उळाव अरे काय झालं अरे अर्थ्यास काढलो त्याच वेळ का दस केवढं सांगितली नाही मिटलं घे काय ती हाय संगे या आली लगा अजून आदळती अगं संगे गब्बे बाबा जरा हुशार तो आणि तू जरा जरा करू धरू लागते ती काय लागतो की कावाशी मेलो मी हा वळ या की जरा पुढं लगा सुकनाच्या दिवसाला मेलन झालं ना असलं कशाला म्हणत बसती गावलेला आहे आप्पा ते माझ्या पदरी आतापर्यंत दुःखच आलंय आप्पा. अरे हो बाबा आपण ह्याला तसं म्हणून आहे पण मला काय वाटत असेल माझ्या सौतीला मीच वावळती. अरे हो बरोबर आहे नाही तसं नाही झालं पत्न भुक्ती केलेल्या पापाची अरे बस गप तू तुझ्या बरोबर झालंय सगळं. या बाया पुढं घे नीट जरा नीट दर घे तुला दे बाबा. शांत घे सगळे काय शांत घे शांतच घेत आले आतापर्यंत म्हणून दिवस आलाय बघायचा तर हिला आणायची गरज होते का तर काय माझ्या उपकारालाच आलाय ना माझ्या मड्याव भांडण करू नका भांडण आपा हा जरा गप आता तुम्ही माझं टेम्पल एकतर फिरलंय बर का फिरू दे लक्ष्मी यायला का असलं नको नवीन या आता जा बोले ओलांड माप थांब की उखाणा कोण घ्यायचा आवडा का कोखाना आवडा काय कोकाना घे पोरे नाव घे नाऱ्याशी लग्न करताना पडले खूप कष्ट नाऱ्याचं नाव घेते सवतीच्या तोंडावर स्पष्ट. वा 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 नंबर आवडा का आला का पोरे आता तू एक नाव घे बरं कशाला माझं नाव घे राहू द्या असं असतं का बरं आता तुम्ही एवढा आग्रह करताय तर घेते आपलं केंद्रात केंद्र दुधाचं केंद्र केंद्रात केंद्र दुधाचं केंद्र तुझ्या पदरी पडल्यातलं काळं बेंद्र बाकीला का तुम्ही मी तरी काय लावले नार्या तो सगळ्याला लावले आता घे बरं तू एक असं म्हणताय हा घे संगे घेऊ का नाव घे बाबा घे तूच राहिला होता तेवढा हा भाजीत भाजी मेथीची आणि संगी सोडून आवडी झाली माझ्या प्रीतीची. हर्या आपण सगळ्याला घ्यायला लावली घे केला का तू एखादं नाव घ्यायला आम्ही पडतो रडक आम्हाला काय नाव ह्यातलं कळतं एखादे नको आपलं घे आपला आधुनिक कसे तर ओलटून चला संगे अगं नवी नवरी दारात आली आणि कुशाला अर्ध मापट भरलंय. अर्ध मापट म्हणजे माझ्या हिशाचं मला नको आहे. नाही मला माहिती तू अर्ध्याच डोक्याची हा तुझ्या वाणी हा असू दे आवडे बोला ना मग ओके आता या संगे काय करते बघ नवी नवरी आली काल तर घरात घेतलं तो काल घरात घेतलं म्हणजे हे सगळे गोतावळे होतं का नाही जरा गावाची मंडळी होती मोठी त्याच्यामुळे मी काय बोलली नाही माझं कुलूप लावलं तोंडाला कळलं का अगं पण नवऱ्याची जागा चालते नाव चालतंय मीच चालत नाही तुला चालत नाही हीच घ्यायचं बाहेर आणि
निघायचं माझ्या घरातनं. ए, संगे. तुझ्या बायकोला घ्यायचं आणि हे सुटायचं पहिलं. असं नको करू संगे. अगं तू बी माझी बायको ती पण आहे की होती आता नाही बायको. आता जा मग मी निघाय तुझ्या बायकोला घ्यायचं आणि चालायला लागायचं. जात नाही. पंच कमिटी बोलवतो कशी घरात निघत नाही मीच बघतो आता. कुणाच्या बापाला बोलवायचं बोलव हे सांगेल कुणाच्या बापाला घाबरत नाही. अशीच अर्ध्या डोक्याचे म्हणून काय आयुष्य अर्ध्यात जाणार आहे तुझं. असू दे अर्ध्याचं तुझं. अगं तुला जर नवऱ्याची काळजी असते ना मी दुसरं लग्नच केलं नसतं. कशाला गेला होता खपायला मुंबईला. काय केलं एक फोन तरी केला का तो. माझ्याकडे काय जायला फोन होता का. अगं सांगायचं नाऱ्याचा निरोप यायचा तुझा येत नव्हता होय. मग काय जायचं चालायला लागायचं. माझ्या घरात तुला ऐकलं थरच नाही अजिबात. तुला बी नाही तुझ्या बायकोला बी नाही. बघू त्यांचं कमिटी आणतो आता हार्याला बोलून घेतो हार्याला आणि त्याला सांगतो 4 माणसं जुळव. माझ्याच घरात घुसली मला बाहेर काढते का. तुझ्या घरात घुसली काय नाव केलं रे घर तुझ्या. सगळं माझं चालतंय. माझंच नाव निघतंय. जा हाराला म्हणतोय ना बोलवतोय. जा बोलव त्याला. सरपंचाला सावकाराला नाही अख्खं गाव गोळा करतो तुला दाखव. गावाला गोळा करणार तर कुणाला बी कर. ही सांगाय का नाही तुम्ही बोलून नको लय बोलून नको लय शानपण दाखवू माझ्या पुढं. टेव टेव करतोय. नको लय रागाने बघू येईन हार्या आणि मग होईन दूध आणि पाणी का पाणी. हा मी बी हितच आहे. हार्या बी हितच आहे. तू बी हितच आहे. गावकरी बी हितच येणार आहे ते. तो का आला हार्या बी. ए या हार्या बस 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 बाबा बस 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 तू सांगे बस तू. बरं ना रे काय झालंय काय एवढं तातडीने बोलवून घेतलं. अरे हार्या मला सांगा आता मी दुसरं लग्न केलं या केलं आणि हे घर तर माझं अख्ख्या गावाला माहिती सगळ्याला माहिती. मग आता माझ्या घरात मला जायला नको का. हा काल बी हिने किती कालवा केला आत येतानी. नव्या नवरी समोर असा धिंगाणा चालतो का. माहितीये का सांगे तुला मी सारखं वारंवार सांगत असतो एखादं टमटम भर आणि आपलं जा घेऊन तू कशाला ह्याच्यात परपंचात डावळा काय परपंचात डावळा करते. हा मेन माझा काही नवरा नाही मला. अगं हाय पण ते कुठं हिंडतय माहितीये ना. कुठे बी हिंडू दे पण तो आता कागदपत्र माझा नवरा आहे. हाय की मग सांगे हो असं बी ह्यानी जर तुझ्या गुन्हा दाखल जर केला तर तुला कोर्टामार्फत ह्याला द्यावाच लागल. त्यापेक्षा तुमची मी वाटण्या करतो आणि काहीच अडचण येणार नाही ना. राहू दे अरे बाबा आपलं चालतंय बोलायला सांग माझ्या घरातलं. तुला चुकणार नाही ती तिकडून लई शेकन. हे सगळं घरदार माझ्या नावावर आहे आणि बेकायदेशीर तू ह्याच्यात राहते. तुझ्या आई बापाने दिलेलं ना तुझं भांड कुंड कपडे लत्ता काय नको मला. तुझं तू घेऊन जा ना. म्हणतो असू दे कसा नाकाने बोलतोय. आज आतापर्यंत 7 वर्ष झालं आपण राहतो होतो. आता हे आवडे आले की लगेच झालं काय रे तुझं रंग दाखवायचं चालू. पण संगे तुला तरी कधी नाही म्हणलो. तू एकदा तरी कॉन्टॅक्ट केला का 4 वर्ष मी कामासाठी कामासाठी गेला होता. मग ह्याला दुसरं लग्न करायची गरज होती का. झालंय जाऊ द्या तुमचं देव का वाटून व्यवस्थित पद्धतशीर देणार असेल तर अजून पण माझं काही नाहीच आहे बाबा म्हणलं. देतो वाटून रोज रोजची किचकित किचकित त्यापेक्षा देतो ना वाटून. तिचं फुटकं भांड सुद्धा मला नको. आवडीचं आलेलं मी तेवढ्यात बागेव. तसं नाही जे आहे ना समोरासमोर होऊ द्या लगेच वाटणी करा घ्या. नीट पद्धतशीर वाटणी करणार असेल तर कर. अगं तू बी जवळची मला येणाऱ्या बी जवळचा आहे. मला काय करायचंय. सगळ्यात जास्त तुला हे जवळच आहे. हाय पण वाटणी तशी मी होऊन देणार नाही. पद्धतशीरपणाने करतो. तिचं मला एक फुटकं भांड सुद्धा नको. मी दुसरा परपंच उभा करेन. संगे तुमच्या दोघाची पद्धतशीरपणे मी वाटणी करून देतो. चालतंय. परत तुम्ही म्हणाय नको की बाबा तुझ्या अन्याय झाला की जाऊ तसं होणार नाही. आजपर्यंत माझं व्यक्तिमत्व तर तुम्हाला माहिती दोघाला बी काय म्हणायचं संगे. आणि काय लागा तुमचा परपंचाला का 4 भांडी 2 डब ह्याच्यासाठी लागा जेव्हा अडकतोय लागा तुमच्या दोघाचा बी. अरे कष्ट करून घेतलेलं आहे. अरे किती ह्याच्यावर दिसतंय किती कष्ट केलं. अरे 4 खालपाट्या दिल्यात तशी बी मला नको. काय दिलंय रे ह्याच्या आई बापाने. आवडीने बघ किती भांडीन किती. अरे फ्रीज टीव्ही कलर टीव्ही वॉशिंग मशीन सगळं आलंय आणि ह्याने काय केलं 4 भांडी ते बी माझ्या आपटून चिंबून टाकले. ते असू देणार आहे उद्या ह्याच्यावर तुमचं भांडार होणार आहे म्हणून मला काळजी लागली. दुसरं काहीच नाही. तुला माहिती का तो लय म्हणतोय काय की माझ्या आई बापाने काय दिलंय काय दिलंय. अरे एवढी शिकलेली पोरगी दिली काय नको ह्याला. बघितलाय दाखला बघितला. अरे 2 पास आहे
नाही 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 ती बघितलंय ती आता ती चर्चा इथं काय नको आता मी वाटणी चालू करतो आणि नीटनीटकी पद्धतशीरच वाटणी करणार नीटच करायची अगं, नीटच करतो शिकलेले तेवढी हुकलेले कशाचं काय खरं आता शांत बसा हा. आता या भोगोल्याची वाटणी करायचं तर गेलं तरी आता 2 तुकडं व्हायला लागल्यात म्हणजे ही सांगी नाऱ्या तुला कसं अन्याय नको एखाद्या व्हायला असं मला वाटतं दुसरं काय आता आदुली चिपट आदुली इकडं चिपट तिकडं आता हे काय राहिलं आता बादल्या ठीक आहे ती प्लॅस्टिकची बादली की हा देते हा 2 बादल्या नाऱ्याला राहू दे 2 बादल्या तुला ठेव एक प्लॅस्टिकची म्हणजे कसं होतं माहितीये का नाऱ्या धर्माचं काय करू टाक तिकडे काय करायचं बंगारात दुखून घेत नाही फ्री मध्ये गरम राहू काय फरक पडतो मी वाटण्या करणारा असं बिघडतात का अगं मग अर्ध तुला फुल पाहिजे असतं तर दुसरं लग्न केलं नसतं अर्धी वाटणी घेतली तर अर्धीच घेणार ना येऊ दे आपल्याला काय येतच बसून येऊ घे काय सगळी तुला मला नको अजिबात ते तुलाच घे हे सगळं आणि काहीच नको मला खोड आयला ह्या कोंबड्यांनी आणि ह्या कुत्र्यांनी नको केलं गाड्या अरे खोळ आप्पा आला का काय रे आप्पा तुमच्या घरी गेलो कर अहो तुमच्याकडे चालतो काकू म्हणले आप्पा गेल्यात रानात काय गहू केलाय 7-8-10 एकर होयला आप्पा हा एवढा मोठा पट्टा गावाचा केला काय लगा दरवर्षी मी 5-25 एकर करत असतो पण यंदा 10 एकर केला आणि राखण नाही दिली आम्हाला नाही द्यायचीच नाही बाबा तू खळ्यावनं नेतोय पोतीची पोती मला असं सांगितलंय कुठलं आप्पा माझं नाव पडलंय कानपाड्या त्याच्यामुळे कोणी नेली ना ते आमच्यावरच येत हो येणारच हे अवघड आहे नाही आता ती मिसनी लावल्या त्या का नाही हो आता मिसनी निघल्यात आधुनिक पद्धतीच्या हो त्याच्यामुळे काय केलंय हा ही गहू करून टाकला 10 एकर बाकीची सगळी लागण केली जाणार आहे आता कारखान्याला बरोबर निघल्यात मशनी हा त्याच्यामुळे आम्हाला इकडे भिका मागावं लागतात मग आता काय करायचं आहेत का मजुराला गुण नाही लागा चांगलं सगळ्या गावात चाललंय तुझी गुण माहितीये का काय तर आपण आम्ही दुसऱ्याच कामाने आलतो तुमच्याकडे काय रे अहो ती संगी नाही होय हा ती तिचा पहिला नवरा नाऱ्या हा मुंबईला असायचा बर त्याने बायको करून आणली दुसरी आणली हिला दिलता की तलाक निवार भांडण लागलंय मिठाना आप्पा तुम्हालाच यावं लागन आयला काय लागा ही माझ्या डोक्याला रोज कुणाचं नाही कुणाचं गड्यात ताण होतोय मला लय लागा आता हो का हा तुम्ही किती वर्ष तांटामुक्त अध्यक्ष होता लय दिवस लागा होता का नाही हो 10 वर्ष काढली गेला लोक अजून तुमच्या विश्वास देतात आप्पा त्यात म्हणणं बरोबर आहे पण आता लागा मला घरचं बी बघू द्या गेला काय चला एवढं मिठवा त्यांचं रांकीला लागन या 4 भांडी इकडं तिकडं वाटून काय फरक पडतो या असं म्हणतो का आणि आपलं रांकीला लागलं की होऊन जाईल विषय चला तुम्ही माझा ऐका चल बरं जाऊन येऊ काय भानगड आहे पोरा हो काय चाललंय आला वय आप्पा या. हो काय रे भानगड आप्पा बसायचं तुमच्याकडे आला होता आपण कामदार कुठे वाटणी करणारा कुठला आले ए, इकडे रे. हा काय भानगड काय झालं आप्पा हा मीच बऱ्यापैकी आणलेलं मिठवत बरं का पण रेटलंच नाही आवलंय मला काय 2-3 कॅप्टात बसल्यात काय काय असं कुठे वाटणे असतात वय फुटका जमेला माझ्याकडे चांगला जमेल नाऱ्याकडे अजिबात तसलं जमणार नाही हा ती समानच झाली पाहिजे वाटणी हो आप्पा मग तुम्हाला कशाला बोलवलं म्हणूनच सांगतोय मग जे काय असेल ते समान करा या आऱ्याला कळत नाही हिला ओलीच आहे त्याला लय आपण हाऱ्याने बरोबर केलं तर हिचं डोकं पाहण्या होय का बरोबर तुम्ही लय केलं बरोबर हाऱ्याने. करत जाऊ नकोस. हा? मी आहे ना तुला बरोबर. काय करायचं बरोबर वाटण्या करून दे. अहो हिने जर नीट सांभाळून घेतलं असतं ना, ही येणं चाली नसती नाऱ्या म्हणतोय ते आप्पा एकदम बरोबर आहे कशाचं का बरोबर आहे तिला थोडं दिलंय एकाला लय एकाला थोडं नाही आता करून टाका की मग तुम्हाला कशाला आणलंय बसा की म्हणून सांगतोय तुम्ही ए अरे ते दे रे वाटण्या करून मी हे काय आधी बरोबर काय हो सगळं हा संगे तुला ही घर राहू दे
अरे नार्या तुला ती घर राहू दी हा आणि तू पोरे तुझं तू घरात नी आणि तुझं तू नार्या घेऊन जा. म्हणजे नारे ही तुमचीच खोली हा, नाऱ्याला माझ्या दिली दोन ती. खोल्यात की ह्या नाही, नाही, नाही. आडगळीची खोली या आणि तू येणे हिनं कुठे जायचं रे? तिचं घर आहे की ती याच घरात राहील. बरं असू दे मिळली ना आप्पा अरे आपला पसारा घे सगळे एका तासतानी 40,000 कर्ज माझ्या होतं त्या सावकारात ते कोणी मिटवायचं मग काय बायांनी मिटवायचं बरं? मग तिला कळा ना होती कर्ज द्यायचं कोणी हर्या ही चुकतं येतं आवडायचं दोघा 20-20 टाका हा. की तू का पाळती चला दे तुला 20 तुझ्या 20 तिला ए, कबड्डी बरं. द्यायचं. हा बर नाल्या आवडा कायच्यात आपलं घी पसारा परत कुठं तमाशा करतो नवीन नवरी पाठ देव भंगारात एकूण तिची नवी आल्यात कुठं ही दरिद्री करतो. आपण ती दारात उचला किती या उचला द्या. उचल चल. येणारा जाणारा काय मारशाल रे? त्याला कशाला वाटलेला ए पोरे तुझं मी घेऊन जा घरात. कसा करशील मदत? हा. दोस्त आहे माझा ती जा. का नाही आयुष्यभर त्यांनी साथ दिली मेहनतनं सोडली असू दे, असू दे. नवऱ्याची कुणी- काळजी असते ना. कुणी सोडली? ए, भांडण कर मला. ए, जा, 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 जा. कुणी सोडलंय सगळ्याला माहिती. सर मधलं. ए नारे आपलं राहिले का काय काय नाही तर तुमची चेपण राहिली तेवढी हा, ती घेऊन जा. हे दोन्ही नाही हे कशाला घेतो रे? संगे, शेवटी माझ्याच वाट्याला लक्ष्मी आली नाच के जा तिकडे आप्पा लक्ष्मी आली हा, घे, घे, जा, घे. जा, जा. जा, ये पोरे, घे हे घरात. लक्ष्मी लक्ष्मी ह्या लक्ष्मीला दुखी करून ऐक नाही ए, ते तिच्या वाटणीला आलेला आहे. मला वाटलं ए, ना पोरे. रे, का काय? ए, हर्या, काय राहिले का आपलं तिथं? ह्या लक्ष्मीला दुखी करून कधीच अरे सुटू शकत नाही. तुझ्या घरात तू आता भाकरी करायची आहे ना? हा. आता तुला कळलाच नाही कधी तुला कळलाच नाही हर्या ही फुटकं तुकडं जाऊ दे तिच्या घरात जा बाबा. म्हणजे सगळं झालं या हा. हे बघा आता, भांडण काय करू नका कोणी. अजिबात नाही तुम्हाला सांगितलं ही खरं. हा जा बरं आता मला बसू द्या खाली. खायला का खुर्ची? उठलाय ते. काय गरज होती का? आपाचं कंबार गेलेलं आहे. ए, करायला लागलं मला. नाऱ्याच्या वाटणीला पुढची आलती मी उचलली आणि तुम्ही बसला अरे बाबा, मला म्हणायचं नाही का तुला? दवाखान्यात नेऊ. अरे आपला पाय धरा ना पाय धरा ना बरं, जाऊ दे की. गाला, 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 गाला. नुसतं नको नको केले ह्या दोघं नवरा बायकोंनी माझा संसार थांबते ती संसार हा असं वाटतंय मरूनच जा पण मरायचंय तरी कशाला संगे अगं ह्यांचं तर बरंच आहे की सुंट वाचून खोकला गेला हा मी बी संगी संगी ह्यांचा संसार कसा चांगला होतोय ना मला बी तेच बघायचंय नाही ह्याच घरात राहू नाही का माझा बी संसार यांच्या नाकावटीतून चांगला करून दाखवला ना तर नावाची संगी नाही मी बी संसार करते ती संसार आली माझ्याच पशी संसार करायला ही संगी संगी दिवसा कशी चांगलं दाखवते का नाही बघाच तुम्ही बी आता आवडा का तुझी सवत लय भांड खुदळीला का जाऊ दे मला 12 अंडी दे की उकडून मग गप बस जरा एक तर इथे नांदायला आली मी आणि अंडीन हिन काय मध्ये मध्ये सारखं काढत असतो दाजीला किटली ती कळशीभर दूध तरी आणायला लाव अरे आणतेल ती काय घरात चाललंय त्या बाईनं भांडण काढलंय बघितलं ना मी वाळून चाललोय तब्येतीने का ताय अर्ध्या का तासाला खातोय म्हणून तरी बरं आहे भावाची काळजी घेत जा हा म्हणून तर घेऊन आले बरोबर काळजी घ्यायला पण मला झोप लागली मी झोपतो आता इथं तू उठ इथनं असं उठतो आता ऐक ही बाजू उचल आणि बाहेर घेऊन जा आणि तिथं झोपू झोप दे की मला तिथं बाहेर घेऊन जा आणि झोप मला अंडी उकड मी तवर बाज नेतो बाहेर हा हा उठ मग तू हा, हा. आईला त्या गोठ्याला मेहुण्याला झोपिवलाय पण ह्यो अजून जब्या कसा याय ना या फुलं आणायला लावल्यात कवा सुहागरात व्हायची माझी बरं अरे बी कुठं गेलाय पण बरं आहे नाही तेच नाही तर खंडीच्या वरणात अय नाऱ्या आलो होय. आलो की हे भेटले का रे फुलं खूप आणली अरे वा 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 छान आहेत सगळी मिक्स फुल आहेत आयला गुलछडे बी मिळाले का? गुलछडी बी आहे वा 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 छान हे बघ पटकन जा आणि ती सजून घे बेड बर हऱ्याला नाही ना सांगितलं नाही 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 तर गोळ होईन बाबा हा, हा. इथंच माझा सगळा गोळ व्हायचा जा सजव बेड बेड बरं झालं मी ना तर झोपिवला या आता बेड पण सजवायचा म्हणजे कामच झालं दाजी मला लय भूक लागली 12 अंडी 5 भाकरी झाल्यात का कळशीभर पाणी आणा
गोठ्याला का आत्ताच 12 अंडे कळशीभर दूध प्यायलाच की अजून कुठनं आणायचं का काय ही एक मेवना म्हणजे अवघड जाग्याचं दुखणं कुणाला सांगता येत नाही दाखवता येत नाही. अरे बाबा सकाळी बघू आता काय गाय तरी दूध देईन का कोंबडी तरी अंडे घालेन का? मला भूक लागली नाही तर मी तुम्हाला इथं चितपट करण. मी काळू पैलवानाचा पट्टा आहे. काहीतरी उद्योग बरोबर देतो बाबा मी काहीतरी ऍडजस्ट करतो. जा झोप सकाळ आताच्या आता अंडी पाहिजे. तू झोपच तर येत तिथं जा पण काहीतरी हे उद्योगच गाडी हे मेवना एक आणलाय. या बायकोला काम नव्हतं आवडीला मेवना घेऊन आलाय. ए यार झालं का जाब्या? आईला 8:30 झालाय. ए जाब्या अरे झाले की सगळं सजवून ठेवलंय. एवढा उशीर असतो का रे? हा किती उशीर झाला? अर्धा तास कुठे सजवायला लागतो का बेड? मग सगळं एक नंबर सजवलाय. बरं पद्धतशीर केलं एक नंबर. ती जाऊ दे. ती गोठ्या झोपलाय का? झोपलाय ना. बरं जा तू चालतंय जा. गोट्या झोपलाय का बघतो पाहिजे. आवडे कसं वाटतंय नाऱ्याच्या घरात? छान वाटते. गोठ्या झोपलाय का? झोपलाय. हो. ए कसं वाटतंय आमचं गाव? हा छान आहे ना? गोट्या झोपला का? हो. करमतंय ना? हो. बरं मी दार लावून आलो. मी आलो. आता ही पनवती कशाला आली? अरे बाहेर चल चल तिकडे. चल अरे येऊ तिकडे. चल तिकडे. मोर्चे माझी बात येत कशाला आलाय तू आता? लका म्हणलं लका वाजल्याला का 9:30 वाजता कोणी येतं का रे? अरे नाऱ्या तू एवढ्या दिवस लका मुंबईला होता म्हणलं लका मला ती झोपच आहे ना तुझ्याशिवाय तुला सांगतो. म्हणलं गाठ घ्यायची बरं झालं तो बाजबी बाहेर टाकली इथंच देतो तो आणून. आज अवघडच झालं. एक तर जब्याला घालवला गोट्याला झोपविला तर ही तिसरी पण जब्याचं काय आता? काय नाही जब्याला आपलं बोलवला होता. लका नाऱ्या 4 वर्ष लका तू सोडून गेलता मला त्या. पण आलोय नाही लका हे काय आता यायचा टायमिंग आहे का? 9:30 वाजले. नाही काय असेल ते आपण सकाळ नाही सकाळ नाही तर मला काय अरे माझं मनच भरणार नाही तुझ्या बरं गप्पा मारल्याशिवाय नाऱ्या. याला कसा कटवायचा अवघडच झालं गाडी. कसं होतं माहिती का नाऱ्या? माझा रासार डोळा असला म्हणजे लागणार नाही. जर तू असा डोळा दाखाय गेलो की मला तू दिसतोय या डोळ्या पुढे. नाही खरं या असला खेळ होतोय. बरं काय म्हणतोय बोल मग आता. ठीक काय छाप काय असलं तर काय छाप आता काय निवांत तुला सांगतो गप्पाच आणत बसू एवढ्या दिवसाचा. बरं का आवडीला काही सांगू नको आपली हे कुठानं नाही तर सगळा गोळ होईल. नाही मी कशाला सांगतोय तेव्हा कुठानं तू म्हणशील तसं काय करायचं? संगीला बी काय सांगू ना दे आमचे भांडण आवलात कधीच कुलूप टाकून नाही भांडणं करून सकाळी ते मरू काय बरं झालं ते राहत नसती तुला. वाटणी तू चांगली केली बरं का हऱ्या. पद्धतशीर वाटली. अरे 2 भगुली तुला ज्या आले ती कधी हिशेब कर. आणि महत्वाचं ती आता कुलूप लावून हल्ली ना मला नाही वाटत फिरकन म्हणून. काय थोड्या दिवसाने आपलं मधलं पार्टिशन काढून टाकन हिथून तिथून आपलं. नाही हाकलूनच देतो इथनं. कशाला उग भांड्याला लागणार रोज शेजारी म्हणल्यावर. हा तसं होणार. काय करू तिला हाकलूनच देऊ. काहीतरी डोकं लावून सगळीला इथनं बाहेरच काढणार. आवडीचं माझं कसं मजेत चालेल मग. बरोबर एकले पण आणतो का थोडं गारच लागतं या. किती वाजल्या हे कर की चहा ठेवायला लाव का? हो चहा ठेवायला लाव. आवडे ए आवडे अगं 2 कप चहा ठेव. माझा मित्र आलाय हऱ्या. काय हा टाइम आहे का आता चहाचा? नाऱ्या अरे लागा चहा झाला का बघ केला का? झाला असेल की. आवडे ए आवडे अगं हऱ्या बसला चहा घेऊन येतो आला चहाला. आवडा का घ्या चहा घे. नाऱ्या बरं झालं चहा केला तिला का? कस काय चहा झालाय? आयला खरंच लगा तुझ्या बायकोच्या हाताला लई चव आहे. नाही तर नासके संगी होती ना
काय रे नव्हता काय रे परपंचाची मांडच नव्हती. अरे तिला परपंचच कळला नाही म्हणून तर दुसरं लग्न करायची. हा काय करू तासाभराने अजून एक कपाचा झटका करू. म्हणजे काय तू अजून थांबणार आहे वय? अरे नार्या जल्दी का काम शैतान का होत आहे. तुला डायलॉग माहिती ना लका शैतान तूच आहे की. अरे लका नवं लग्न झालंय का आमचं लका आज कुठं. अरे नार्याला काल नवं लग्न झालंय लका तुम्ही आहेच की एकामेकाला. आपण लका तू किती दिवसात 4 वर्षात ना आलाय. अरे मी हलतोय लगेच मला गप्पा मारायच्या तुझ्याशी. अरे पण आजचा दिवस आहे का उद्या आपण बोलू की मी येतो की तिकडे. ना उद्या नाही तास 1.5 तास थांबतो मी नार्या. काय काळजी करतोय तुला का लई लोड घेतोय सारखा डोकू नको लागा तू. काय गाड्या अरे हा नको नाही नको नको नको. ती मी येऊन कुठं गेलो तुझं झोपलोय उठलं तर तुला का ती 12 अंड्याशीवर बोला नसला का पण बाबा संघ चाल या. आता त्याचं तर बाळात पण कोण बघायचं लागा रोज त्याला अंडी कुठं आणायचं. खरोखर तुला का ती कळशीभर दूध पितोय. अरे मग अशी त्या बाईच्या नानाच्यातनं 5 लिटर दूध आणि 12 अंडी आणली होती. असला का ताडा तू वागावतोय कशाला लाका ना. काय काय एक माझ्या मागच लागतंय बाबा. नव्हता नाही पाहिजे तिला घाल खादाड येते दिसतानीच कसली असा मी दिसते. नाही पण हर्या त्याचा काटाच काढा असा ताराच दे का नाही तो इथनं निघूनच गेला पाहिजे. रात्र जाऊ दे फक्त ती आजच फक्त शांत बसणार तुला सांगतो उद्या तासातच पळवून लावतो त्याला. चालतंय राखलाच नाही पाहिजेत. बरं असू दे की बघ केला का किती वाजल्या. अरे का 11 तर वाजलेला का ना रे तुला का थांब मला वाज रेलू दे थोडं लेपाट आणायला नको लागा पडते नाही तर. अरे लागा उठा अरे अरे राहू दिला का ना रे हो गेला का काय अवघडच झालंय गाडी. का दोस्त आहे का कोण आहे तू. अरे नाही बस आहे चहा ठेवायचा का अजून. चहा सांग एकदा सांग कॉफी आहे का खायला का रातच्या किती वाजल्या तर कॉफी आहे का. थोडं तरी लाजला का म्हणाला. सांग सांग चहा सांग. ए आवडे परत चहा ठेव गे काय. अरे बर अरे साखर संपली म्हणते. अरे मला आवाज आला की ठेवते तुला का मला कटवायचं मार्गा वय नाऱ्याला का माणूस ला का दोस्त आहे म्हणून आलंय का कसं झालंय. बर ठेव 1 कप. तुला का हर्या लका माझ्या संसारात वाटूनच लावलंय तो. लका नाऱ्याला का एवढी गडबड करतोय थांब केला ना. झोप आता हिथच झोप तुझ्यापाशीच झोपतो. झोप मला तेच पाहिजे होतं. झोप. झोपला वाटत आता जातो. कुठं हा बस नाऱ्या सोडून जातो काय मला. नाही सोडून कुठं म्हणलं. 5 तर वाजल्या नको जाऊ आता हर्या. आता असं करतो पाणी ठेवतो आंघोळच करून जा. सकाळचा चहा नाश्ता पाणी सगळंच करून जा आता. हा मग तू थांबा तुझ्या काय शब्दा बाहेर बस लय दोस्त आहे लागा तू माझा लय दोस्त आहे. दोस्त असाव तर तुझ्यासारखा माझ्यासारखा किडा बचवला माझा रातचा. काय म्हणेन का आवडी काय का हर्या तुला काय कळतं का नाही का. नाही मग जायचं असलं जा की आता अडवलंय तुला लागा नाऱ्या. ठेव आता पाणी ठेवतो मी बस आंघोळच करून जाता नाश्ता पाणी करून. लका 2 वाजतासाठी लका मी एवढं आलोय लका लय हाणलंय मला रस्ता राहिनी. नारे आलो रे व्हायचं लगेच 10 मिनिटात थांब यार आंघोळच करून जा. चल मला रास्तार झोपून दे ना तू. थांब तू अरे थांब तू गावरा हर्या फक्त हर्या थांब हर्या अरे थांब थांब तू फक्त थांब रे हर्या तू गावच. आता सुटलाय ना उद्या घाव नाही तुझं कोबड्यात काठी घातली तर नावाचा नाऱ्या नाही. अरे तुला कळतंय का जोडीदाराचं लग्न झालंय पहाटेच्या 5 वाजल्या तरी घरनं आला ना तू
हा गावात तू उद्या कळाना सुद्धा सुहागरात बसला इथं येऊन. काय नाही ते दोस्त होता. आईला उठला का? दाजी 12 अंडी उकडा आणि 5 भाकरी करा. मी तर व्यायाम आलो. ये काय त्याच्या आईला उद्योगच झाला एक. बरं असू दे, ठेव आता पाणी तापायला. दाजी आलो व्यायाम करून. उकडली का अंडी? अरे बाबा जा की, का लगेच अंडी उकडतात आणि का आणायच्यात अंडी? माझा बकासुराचा अवतार आहे. मला भूक लागलेलं सहन होत नाही. काय अगं ह्याला घेऊन आली तू एक संग? काय उद्योगच झालाय? का पटाक दिसतीने मला 5 भाकरी आणि अंडी उकड. आणि दाजी तुम्ही पाणी तापवा. उठवा पाणी तापवा. अरे जा बाबा, अरे जा की जा, मी तापवतो पाणी. काय अगं तू एकट्याला घेऊन आली तिकडेच मुंबईला तापणायचा ना? लाडाचा आहे तो माझा भाऊ. काय लाडाचा आहे? काहीतरी वाईट अगं झालाय जेवायला. करमत नाही माझ्या भावाची.